नमस्कार. तुम्ही सरकारी किंवा खासगी नोकरी करत असाल किंवा भविष्यात चांगल्या पगाराच्या आणि सुरक्षित पेन्शनच्या शोधात असाल तर ओपीएस, एनपीएस आणि यूपीएस याबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे. आज आपण समजून घेणार आहोत की या तिन्ही पेन्शन योजनेमध्ये काय फरक आहे आणि तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो. इतिहासाच्या पानामध्ये आपल्याला मिळेल की पेन्शन कधी लागू झालेली आहे. त्याचा पुरावा कोलोनियल इंडियामध्ये 1881 पासून लागू होता आणि ओल्ड पेन्शन योजना जी आहे त्याचा जन्म जे झालेला आहे ते ब्रिटिश रूलमध्ये झालेला आहे. रॉयल कमिशन, ज्याला ली कमिशन म्हणून ओळखल्या जाते, त्याची स्थापना 1924 साली करण्यात आलेली आहे. त्याचा प्रमुख उद्देश होता की जे काही ऍक्टिव्ह गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना रिटायर नंतर हाफ पगार द्यावा, असा त्यांचा प्रमुख उद्देश होता. आणि त्याचाच रेफरन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि भारतामध्ये भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासूनच ही ओल्ड पेन्शन योजना जी होती ती लागू होती. जुनी पेन्शन योजना का बंद करण्यात आली? सर्वात पहिलं प्रमुख कारण असं आहे की आर्थिक भार. सरकारवर पेन्शनचा मोठा आर्थिक भार वाढत होता. नवीन आर्थिक धोरणे सरकारला टॅक्स पेयर्सवरील भार कमी करायचा होता. निजीकरण आणि गुंतवणूक वाढवणे. नवीन पेन्शन योजना बाजाराशी जोडण्यात आली जेणेकरून रिटर्न्स अधिक मिळू शकतील. त्याचबरोबर या ठिकाणी आपण आता आकडेवारी जर पाहिलो तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की का ही जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे. भारतातली सर्व पेन्शनधारक व्यक्तींची जर आकडेवारी पाहिली असता तर 2021 आणि 2022 मध्ये 4,06,867.4 करोड रुपीज हे केवळ एका वर्षाचा खर्च जो होता तो पेन्शनधारकांना देण्यात आलेला होता. तशाच पद्धतीने 2022 आणि 2023 मध्ये 4,63,436.9 करोड इतके रुपये ते बजेट जे आहे ते पेन्शनधारकांना गेलेलं आहे. असे बरेचसे कारण या ठिकाणी सांगितलेले आहेत. अर्थतज्ञाच्या मतेही काय कारण असू शकते की जुनी पेन्शन योजना बंद करण्याच्या पाठीमागं? New pension scheme was during the Congress's period. They didn't at that time talk about rollback. They didn't talk about any bringing the old system back or anything of that. So now, if without adequate looking into of what it means, are we paying the current generation of pensioners by loading it onto the future generation? आणि जुनी पेन्शन योजना बंद करू नये असे समीक्षकांनी कशा पद्धतीने त्यांचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहूया. बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्यांच्या आदेशामध्ये असं दिलेलं आहे, ज्यांनी ज्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात नियुक्तीसाठी अखंड कष्ट केले की त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना कुचकामी सोडले जाणार नाही, असे आश्वासन सुप्रीम कोर्टानं दिलेलं आहे. जुनी पेन्शन योजना अजून चालू व्हावे यासाठी भारतातील अनेक राज्यातील वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी असेल, गव्हर्नमेंट संघटना असेल, आजही बऱ्याच राज्यातील लोकांनी याच ठिकाणी आंदोलने करत आहेत. पण भविष्यात हा जो काही ओल्ड पेन्शन योजना आहे ते लागू होईल का नाही याची मात्र शाश्वती अद्यापही सरकारनं दिलेलं नाही. सर्वात आधी पाहूया ओपीएस म्हणजे काय. ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम. पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना होती. यात एक ठराविक पगारानुसार निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळत असे. सरकार यासाठी संपूर्ण खर्च उचलत असे. कर्मचारी कोणतेही पैसे भरत नव्हते. पेन्शन शेवटच्या सॅलरीच्या 50% प्रमाणे दिली जात असे. मात्र सरकारासाठी हा खर्च जास्त असल्यामुळे 1 जानेवारी 2004 नंतर नवीन कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस बंद करण्यात आले. मुंबई सहित महाराष्ट्र की अलग अलग जगहों पर करीब 17 लाख सरकारी कर्मचारियों ने पुरानी पेंशन स्कीम को दोबारा लागू करने की मांग को लेकर मंगलवार से अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी. इन कर्मचारियों का कहना है, कर्मचारी कोणतेही पैसे भरत नव्हते. पेन्शन शेवटच्या सॅलरीच्या 50% प्रमाणे दिली जात असे. मात्र सरकारासाठी हा खर्च जास्त असल्यामुळे 1 जानेवारी 2004 नंतर नवीन कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस बंद करण्यात आले. 2004 नंतर सरकारने एक नवीन योजना आणली, एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम. यात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही आपल्या पगाराचा काही टक्का एनपीएस मध्ये भरावा लागतो. ही रक्कम गुंतवणुकीतून वाढते आणि रिटायरमेंट नंतर पेन्शन आणि एकतर कमी पैसे मिळतात.
यात सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील लोक सामील होऊ शकतात. मात्र यामध्ये खात्रीशीर मासिक पेन्शन मिळेल याची हमी नसते, कारण रक्कम शेअर मार्केट आणि इतर गुंतवणुकीवर अवलंबून असते. आता यूपीएस म्हणजे अनफंडेड पेन्शन स्कीम. याचा अर्थ असा की सरकार किंवा नियोक्ता भविष्यात पेन्शन देण्याची हमी देतो, पण त्यासाठी आधीपासून कोणताही निधी ठेवलेला नसतो, कुठलाही फंड ठेवलेला नसतो. हे काही वेळा खासगी कंपन्यांमध्ये किंवा विशिष्ट सरकारी योजनांमध्ये पाहायला मिळते. मात्र भविष्यात यामध्ये अनिश्चितता असते, कारण निधी उपलब्ध नसेल तर पेन्शन वेळेवर मिळेल की नाही हे सांगता येत नाही. तर आता प्रश्न येतो, कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे? जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्हाला निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन हवी असेल तर ओपीएस सर्वोत्तम होता, पण तो 1 जानेवारी 2000 नंतर बंद झाला. जर तुम्ही खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात नवीन कर्मचारी असाल तर एनपीएस हा तुमच्यासाठी एकमेव पर्याय आहे. यूपीएस जास्त ठिकाणी दिसत नाही आणि त्यावर संपूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकतो. तर मित्रांनो, तुमच्या पगारावर आणि भविष्यातील सुरक्षतेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्ही योग्य योजना निवडणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी टॉपिक गाईडला सबस्क्राईब करा. पाहूया पुढच्या व्हिडिओत, भेटूया. त्याचबरोबरीने तुम्हाला काय वाटते की जुनी पेन्शन योजना चालू व्हावी का बंद व्हावी, यासाठी कॉमेंट्स